श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे गुरु माय अरे देवा. समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवा. भगवंता आम्ही आता कोठे पाहावे सांगा. अशा विविध शब्दात समस्त जन अंक्रदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलक कोळात थरथरान या अक्कलकोटास अचानक एक क्षणिक सुखद धक्का बसला. श्री स्वामीने आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वच निहाळून लागले. सर्व गलबला थांबला. सारे लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकले. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकटवले तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्ण तारळवेळे त्यांनी सांगितले. अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले. अनन्यात त्रियंतो माहे जन पूर्वासते. तेशा नित्य नियुक्तांना योगक्षम वहाम्यहम. जो अनन्य भावे शरण मजसी पहिला मुक्तीचा सोहळा. जिंकेल जीवन कला जो मजवरीस विसंबला. समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य चरण भावाने प्राण एकटावून श्री स्वामींकडे पाहत होते. श्रीने आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्या क्षणी तो प्रसंगासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतरकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर श्री स्वामी दरबार मंडळीच्या आग्रहामुळे पेठेतील मठाच्या ध्यान गुप्तेत ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजी त्यांच्या या समाधीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. 3 दिवस बाळाप्पा समाधीत उतरून पूजा करत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आले. वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्पर वाज्या विश्रांतस्थळी मंगळवार 30 एप्रिल 1878 शेख 1800 दुपारी 2 वाजता चैत्र वैद्य त्रयोदशी संपून चतुर्थी सुरू झाल्यावर सकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे तेथे भंडारखान्यातील दत्त मंदिरात असलेले एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंगस्थळी स्थापना झाली. हे स्थळ आज अक्कलकोटात वट वृक्ष नमो प्रसिद्ध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.